आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे आणि आपल्याला खूप प्रश्न पडतात या विषयांवर आणि असे प्रश्न असतात की ज्याच्यावर आपल्याला उत्तर पण भेटत नाही बऱ्याचदा आणि आपल्याला असं कधी कधी निराशा येते आणि तो विषय आहे कर्माशी संबंधित. म्हणजे कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो जगामध्ये आपण गोष्टी बघतो, जे लोक वाईट कर्म करतायत त्यांच्याबरोबर चांगलं होतं, जे चांगलं कर्म करतायत त्यांच्याबद्दल वाईट होत आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न पडतात जीवनामध्ये खूप खूप. तर मग असं हे करण्यासाठी याच्यावर कधी कधी आपण म्हणजे संभ्रमित होऊन जातो या गोष्टींमुळे आणि त्याच्यावर व्यवस्थित उत्तर न भेटल्यामुळे आपल्याला काय कळत नाही, मग आपण पण गोंधळून जातो. मग आपल्याला पण असं वाटतं कधी कधी की अरे वाईट लोक वाईट गोष्ट करतात, त्यांच्याबद्दल जर चांगलं होत असेल तर मग आपण चांगलं करून काय उपयोग, मग आपण पण वाईट करायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्या म्हणजे मनामध्ये असे विचार येऊ शकतात. मग असे हे विचार टाळण्यासाठी किंवा त्याचं समर्पक असं उत्तर मिळण्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये काही सांगितलंय का, याच्याबद्दल आपण चर्चा करूया. कारण हे जगामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्याचं उत्तर आपल्याला भेटत नाही, तर मग शास्त्रामध्ये काय सांगितलंय त्यानुसार आपण हे करूया. तर एक भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, भगवद्गीतेत एक श्लोक आहे की चौथ्या अध्यायामध्ये 17वा श्लोक. तर मी म्हणतो, माझ्या मागे तुम्ही म्हणा. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं, कर्मणो ह्यपि बोद्धव्यं, बोद्धव्यंश्च विकर्मणः, बोद्धव्यंश्च विकर्मणः, अकर्मणश्च बोद्धव्यं, अकर्मणश्च बोद्धव्यं, गहना कर्मणो गती, गहना कर्मणो गती. परत एकदा म्हणा. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं, कर्मणो ह्यपि बोद्धव्यं, बोद्धव्यंश्च विकर्मणः, बोद्धव्यंश्च विकर्मणः, अकर्मणश्च बोद्धव्यं, अकर्मणश्च बोद्धव्यं, गहना कर्मणो गती, गहना कर्मणो गती. आता याच्यामध्ये एक शब्द, एक जो वाक्य आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे गहना कर्मणो गती. म्हणजे कर्माची जी गती आहे ती खूप गहन आहे आणि सर्वसामान्यपणे सगळ्यांनाच ती समजेल असं काही नाही. आपल्याला मनुष्य जीवनाला ती समजेलच असं काही नाही. तर मग आता ही गहन कशी आहे हे समजण्यासाठी आपण एक कथा ऐकूया. त्या कथेवरून आपल्याला कळेल की आपण जसं बघतो तसं ऍक्च्युअली तसंच असेल असं काही नाही. तर ही आपल्या पुराणामध्ये एक कथा येते, पुराणांमध्ये. तर त्याच्यामध्ये काय असतं, एक तीर्थयात्री चाललेला असतो असं तीर्थयात्रा करण्यासाठी. आता त्यावेळेस कसं असे हॉटेल वगैरे नव्हते किंवा अशा गाड्या धोड्या पण नव्हत्या, त्यांना खूप दिवस लागायचे. मग ते काय करायचे, तीर्थयात्री जिथं गाव असत तिथं थांबायचे आणि तिथल्या घरामध्ये ते निवास करायचे. तिथे घरचे पण त्यांना आसरा द्यायचे, त्यांना माहित राहायचं तीर्थयात्री चला चांगलं काम करतोय. तर मग ते एका गावामध्ये गेले आणि तिथं रात्र झाली. तर त्यांनी एका ठिकाणी आसरा मागितला. तर मग त्याच्यामध्ये त्या जिथं आसरा मागितला तिथे एक पती आणि पत्नी राहत होते आणि तिथं त्यांना आसरा दिला. रात्री ते झोपले, जेवण वगैरे करून ते झोपले. आता त्यातली तिची पत्नी होती, तिथं ज्यांनी आश्रय दिला तिची पत्नी होती. ती जो तीर्थयात्री आला होता त्याच्याकडे बघून आहे ना, तिची थोडी काम वासना थोडी जागृत झाली आणि तिला असं वाटायला पाहिजे की मी याच्याबरोबर असं संग केला पाहिजे. मग ती काय करते, रात्री झोपतच त्या तीर्थयात्रीकडे जाते आणि त्याला म्हणते की तुझ्याप्रती माझं आकर्षण आहे, माझी इच्छा पूर्ण कर. असं मग तीर्थयात्री म्हणतो, आहे मी तर ह्या पुण्यवान कामासाठी निघालोय, तर मी असं काही करू शकत नाही. मग ती बरंच समजावते पण तो काय ऐकत नाही. पण ती कामाधीन झालेली असते ती पूर्णपणे ती स्त्री. मग तिला काय वाटतं, कदाचित माझा पती आहे ना घरामध्ये, त्याच्यामुळे कदाचित हा नाही म्हणत असेल. मग ती काय करते, ती बघा डायरेक्ट जाते, एवढी कामांध झालेली असते ती पतीलाच मारते, पतीचा गळाच तोडून टाकते, चाकू घेते आणि झोपेतच पतीला मारून टाकते. आता हे बघून तो तीर्थयात्री खूप घाबरतो, त्याला काय करायचं काय. मग ती त्याच्याकडे त्याला म्हणते, हे बघ आता तुला घाबरायची काय गरज नाही, आपण दोघं सुखाने राहू शकतो इथून पुढे. तीर्थयात्री तरी पण तो आणि मग ती काय करते, ती संतप्त होते आणि मग ती ज्या बाजूचे असतात ना, आजूबाजूचे सगळे शेजारी, त्यांना उठवते, त्यांना बोलवते, आरडाओरडा करते. ते शेजारी येतात, ती शेजाऱ्यांना काय म्हणते, हा जो तीर्थयात्री आहे
कामुक व्यक्ती, ज्याला माझ्याशी संग करायचा होता म्हणून याने माझ्या नवऱ्याला मात्र मारलं, बघा तुम्ही आतमध्ये जाऊन. आता शेवटी कसं बाईची बाजू जरा ही असते थोडी, तर त्याच्यामुळे सगळे जे शेजारी येतात ते बघतात आणि ते तीर्थयात्रेला चोपायला सुरुवात करतात, चोपतात, मारतात, त्याचा हात लय चोपतात त्याला. तो सांगायचा प्रयत्न करतो, अरे मी काय केलं नाही, मी काय केलं नाही, मी काय केलं नाही, पण त्याचं कोणी ऐकत नाही. तर त्याच्यामुळं काय होतं की मग दुसऱ्या दिवशी तो तीर्थयात्रे निघतात. पण या घटनेकडे बघितल्यानंतर आपल्याला असं काय वाटतं की ती बाई ती किती पापी आहे, म्हणजे किती क्रूर आहे, किती क्रूर असू शकते. आपल्या स्वतःच्या पतीला मारते आणि असं बदनाम करते तीर्थयात्रेला. मग आपला असाच विचार होतो की आपल्या त्या बाईबद्दल आपलं मत असं बनतं की हिला शिक्षा भेटायला पाहिजे, हिला असं का करते ही, आणि तिला काही शिक्षाच नाही, तिला कोणी काही मारलं नाही, तिला कोणी जाब विचारलं नाही, ती फ्री सुटली अशी, असं वाटू शकतं आपल्याला. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, ही गोष्ट आपण इथं थोडं थांबूया. अजून एक गोष्ट सांगतो. एका ठिकाणी एक कसाई असतो, तर कसाई एकदा एका गाईला त्याला कापायचं असतं. गाईला कापायला घेतो तो कसाई, आणि जसा तो कापणार तसे ती गाई ती पळते, त्याच्या तावडीतून पळते आणि अशी पळायला लागते लांब लांब लांब. तो हा कसाई त्या गाईच्या मागे पळतो, पण ही गाई खूप पुढे निघून जाते. मग एका ठिकाणी एक झोपडी असते, त्या झोपडीच्या बाजूने ती गाई पळून जाते अशी. मग हा कसाई मागे त्या झोपडीकडे येतो आणि झोपडीमध्ये एक ब्राह्मण बसलेला असतो, आपली ध्यानधारणा वगैरे करत असतो. त्या ब्राह्मणाला विचारतो, ती गाई बघितली का? त्या ब्राह्मणाला कळतं हा कसाई आहे, आणि ब्राह्मणाला हे पण माहिती असतं की गोवा हत्या पाप आहे. पण ब्राह्मणाला असं वाटतं की मी सत्य बोलायला पाहिजे, मी ब्राह्मण आहे, मी सत्य बोलायला पाहिजे, मी खोटं नाही बोललं पाहिजे. तर मग त्याला ते व्यवस्थित निर्णय करता येत नाही, आणि तो काय करतो, असं दाखवतो की हा या बाजूला गाई गेली, तुम्ही तिकडे जा. मग कसाई त्या बाजूला जातो, ब्राह्मणाने सांगितलेल्या दिशेने त्या बाजूला जातो, त्याला ती गाई भेटते, तो गाईला पकडतो आणि मारतो. आता हा एक दुसरा किस्सा आहे. आता हा जो कसाई आहे ना, कसाई हा पुढच्या जन्मामध्ये जाऊन तो नवरा बनतो, ती जी गाय आहे ती पुढच्या जन्मामध्ये जाऊन ती बाई बनते, जी पत्नी असते. आणि तो जो ब्राह्मण असतो तो पुढच्या जन्मामध्ये जाऊन तो यात्रेकरू बनतो. म्हणजे बघा, आता त्याचं हे लावा, तुम्ही संदर्भ लावा, आणि आता विचार करा की त्या बाईने केलं ते बरोबर केलं की चुकीचं केलं. आता आपल्याला असं वाटतं, जेव्हा आपण हे बघत नाही, पहिला अँगल बघत नाही, तर आपल्याला असं वाटतं की या बाईने चुकीचं केलंय. पण जेव्हा आपण मागची गोष्ट ऐकतो, मागचं बघतो, तेव्हा आपल्याला कळतं की अरे ठीक आहे, न्याय झाला. मागच्या जन्मामध्ये विनाकारण त्या गाईला त्या कसाईने मारलं, त्या गाईला मनुष्य जन्म भेटला, मग ती त्या बाईच्या रूपात आली. हा कसाई त्या त्या बाईच्या पतीच्या रूपात आला, आणि तो जो ब्राह्मण यात्रेकरू होता तो ब्राह्मण ते यात्रेकरूच्या स्वरूपात तिथे आला. मग जसं मागच्या जन्मामध्ये त्या कसाईने गायचं डोकं कापलं होतं, त्याच प्रकारे ह्या जन्मामध्ये त्या बाईने तिच्या नवऱ्याचं म्हणजे मागच्या जन्मीच्या कसाईचं डोकं कापलं, म्हणजे हे केलं, मुंडकं वेगळं केलं. परत मागच्या जन्मामध्ये जसं त्या ब्राह्मणाने हात दाखवला होता तिकडे गेली म्हणून, तोच हात या जन्मामध्ये मोडला. त्या लोकांनी शेजारी जे आले होते त्याला मारलं नाही, त्याचा हात मोडला. त्याला ज्या प्रकारे त्याने कृत्य केलं होतं त्या प्रकारचं कृत्याची शिक्षा त्याला भेटली. अशा प्रकारे हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला थोडा एक बोध लागायला होता. मग आपण विचार करू शकतो की हा ठीक आहे, जे घडलं ते बरोबर घडलं असावं. कारण कसं असतं, बरेचदा आता सपोज एखादी क्रिकेट मॅच चालू आहे, टेस्ट मॅच विशेषतः, ती टेस्ट मॅच जेव्हा चालू असते तेव्हा काय असतं, 2 इनिंग्स असतात, फर्स्ट इनिंग आणि सेकंड इनिंग. दोन्ही टीमच्या फर्स्ट इनिंग आणि सेकंड इनिंग. आपण जेव्हा सेकंड इनिंग बघतो तेव्हा त्या सेकंड इनिंग मध्ये आपल्याला असं जाणवतं, की अरे एका टीमला ऍडव्हान्टेज आहे, एका टीमचा स्कोर जरा जास्त आहे. असं कसं? त्याने जर पहिली इनिंग बघितलीच नसेल आणि त्याला वाटलं आता ही मॅच सुरू झाली, या दोघांची बॅटिंग सुरू झाली, तर त्याला ते कळणार नाही की एका टीमला ऍडव्हान्टेज काय, एका टीमचा स्कोर जास्त काय, 0-0 असायला पाहिजे ना, तर त्या टीमचा स्कोर जास्त काय, असं त्याला प्रश्न पडू शकतो. मग त्याने जर पहिली इनिंग बघितली असेल तर त्याचा बोध लागेल की पहिल्या इनिंग मध्ये एक टीम जरा चांगली खेळली आहे, त्याच्यामुळं दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांची सुरुवात जरा चांगली झालेली आहे.
अशा प्रकारे तो बोध लागू शकतो आणि मग त्याला ते कळतं, हा ठीक आहे, त्याच्यामध्ये गैर काही नाही आहे, जे आहे ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे. पहिल्या इनिंगचा जो स्कोर आहे तो पुढे कॅरी ऑन झालेला आहे आणि त्याच्यामुळे तसा स्कोर आहे. त्याच्यामुळे तो 0-0 सेकंड इनिंग मध्ये 0-0 स्कोर नाही आहे, एका टीमचा स्कोर जास्त आहे, एका टीमचा स्कोर कमी आहे, अशा प्रकारे. तसंच आपण जेव्हा एखादा पिक्चर बघायला जातो तर पिक्चर मध्ये एखादा जर पहिला हाफ त्याने बघितलेलाच नाही, सेकंड हाफ मध्ये गेला. आता सेकंड हाफ मध्ये युजली आपल्याला असं दाखवलं जातं की हिरो जो विलन आहे त्याला मारत सुटतोय, त्याने पहिला हाफ बघितलेला नाही ह्या व्यक्तीने, तो सेकंड हाफ मध्ये गेला, त्याला असं वाटेल की हा हिरो किती क्रूर आहे, विनाकारण ह्या विलनला मारून राहिला, म्हणजे हिरोची चूक आहे असं तो निष्कर्ष काढू शकतो. पण त्याने जर पहिला हाफ बघितला असेल तर त्याला जाणवेल की पहिल्या हाफ मध्ये त्या विलनने हिरोला खूप त्रास दिलेला आहे, त्याच्या कुटुंबाला मारलेलं आहे, मग त्याचा रिव्हेंज म्हणून दुसऱ्या हाफ मध्ये हिरो त्या विलनला मारतोय. अशा प्रकारे आपली युजली स्टोरी असते. पण जर पहिला हाफ आपण मिस केला तर सेकंड हाफ आपल्याला कळणार नाही. तसंच त्या स्टोरीमध्ये, पुराणामध्ये सांगितलेल्या स्टोरीमध्ये जर आपण ते कसाई, गाई आणि ते ब्राह्मण यांचा पहिला हाफ बघितला नाही तर आणि दुसरा हाफ बघितला, तो पती पत्नी आणि तो यात्रेकरू यांचा दुसरा हाफ जर बघितला आणि पहिला तर निष्कर्षणात ठेवलाच नाही तर काय होईल, आपलं गैरसमज होईल. तर त्याच्यामुळं हे गहना कर्मणोगती, ही जी कर्माची गती आहे ही खूप गहन आहे आणि ती आपण समजू शकत नाही.